महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक मारवाडी समाजामधून इच्छुक असलेल्या उमेदवारांना कोणतीही संधी दिली न गेल्यामुळे मारवाडी समाज नाराज झालाय। भारतीय जनता पार्टीकडून मारवाडी समाजाला पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याबाबत समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती शहर भाजपचे उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली। राजस्थानी समाज राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून सुरुवातीपासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीसोबत राहिला आहे। राज्यात आणि केंद्रात सुद्धा या पार्टीची सत्ता आहे। यंदाच्या निवडणुकीत भाजपने मारवाडी समाजास महानगरपालिकेत प्रतिनिधित्व द्यावे अशी आग्रही मागणी सकल मारवाडी समाजातर्फे पक्षाकडे करण्यात आली होती। या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि इतर मान्यवरांना निवेदन देखील देण्यात आले होते। मागील 20 वर्षांपासून प्रत्येक वेळी पक्षाने मारवाडी समाजाला केवळ आश्वासने दिली होती, परंतु गेल्या निवडणुकीत पुढच्या वेळेस समाजाला न्याय देऊ असे वचन देण्यात आले होते। तरीही यावेळी पुन्हा समाजाला डावलण्यात आल्याने सकल राजस्थानी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या पक्षासाठी सोलापूर शहरात स्वर्गवासी गोवर्धनदास भुतडा, स्वर्गवासी गोपीकिसन भुतडा, स्वर्गवासी मथुरादास डागा, स्वर्गवासी श्यामसुंदर तिवाडी, विजय बजाज, बाळमुकुंद झंवर यांसारख्या अनेक निष्ठावंतांनी पक्षवाढीसाठी परिश्रम घेतले। यंदाच्या निवडणुकीसाठी सकल मारवाडी समाजाची आणि कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक झाली होती। पक्षाने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून समाजातील अनेक पक्ष कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 1, 3, 4, 5 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी आपापले अर्ज भरले होते। तथापि पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत राजस्थानी समाजाच्या इच्छुक उमेदवारांना झुलवत ठेवत तिकीट नाकारून त्यांचा भ्रमनिरास केला। त्यामुळे समाजात प्रचंड रोष आहे। आजपर्यंत तन, मन, धन आणि वेळ देऊन पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदरी तर निराशा आलीच, परंतु समाजामध्ये पक्षाच्या या धोरणाबाबत चीड निर्माण झाली आहे। या संदर्भात समाजाची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे दायमा यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला लक्ष्मीकांत दरग, सविता जोशी, रजनी शर्मा आदी उपस्थित होते।